मग आता जी खरीपातील पिकं की आपली सोयाबीन आहे, मका आहे, बाजरी आहे, मूग आहे, उडीद आहे, या सगळ्या पिकांची पीक विमा भरपाई नेमकी कुठं अडकली, हा खरा मुद्दा आहे. तर कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारच्या पोर्टलवर काहीतरी समस्या आलेली आहे, प्रॉब्लेम आलेला आहे. त्यामुळं त्या समस्या निराकरण म्हणजे ती समस्या दूर करण्याचं काम चालू आहे. मग हे काम कधी पूर्ण होईल, म्हणजे ही समस्या दूर होऊन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होतील याचा हा प्रश्न विचारल्यानंतर त्यानंतर असं उत्तर मिळालं की ही समस्या कधीही सुटू शकते. म्हणजे 1 दिवसामध्ये सुटू शकते आणि कदाचित पुढचे अर्धा दिवस देखील लागू शकतात, असं उत्तर कृषी विभागाने दिलं. म्हणजेच केंद्रीय पातळीवर ही समस्या आहे, पोर्टलवर समस्या असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडता येत नाही आणि त्यामुळेच पीक विम्याची भरपाई रखडलेली आहे. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना खरीपातील पीक विमा वाटपासाठी जे जे कामं करणं गरजेचं आहे ती सगळी कामं केलेली आहे. त्यामध्ये एकतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी पाठवलेली आहे, त्यानंतर पीक कापणी प्रयोगाची जे काही माहिती आहे, म्हणजे पीक कापणी प्रयोग असेल किंवा तांत्रिक उत्पादन असेल, या सगळ्यांची माहिती केंद्र सरकारला दिली. त्यानंतर खरीपाचा पीक विमा वाटपासाठी जे काही विमा हप्ता देणं गरजेचं आहे, विमा कंपन्यांना विमा हप्ता देखील दिलेला आहे. त्यामुळं आता फक्त जी काही समस्या आहे किंवा पीक विम्याची भरपाई जी रखडली आहे ती केंद्रीय पातळीवरून रखडली आहे, असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे. आता केंद्राच्या पीक विमा पोर्टलवर समस्या असल्यामुळं आत्तापर्यंत पीक विमा भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे. तसं पाहिलं तर गेल्या आठवडाभरापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा व्हायला पाहिजे होता, म्हणजे ती प्रक्रिया सुरू होणं अपेक्षित होतं. परंतु ही समस्या आल्यामुळं अजूनही ती प्रक्रिया सुरू झाली नाही. शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा झाले नाही. आता पुढच्या 8 दिवसांच्या आतमध्ये कधीही समस्या जर सुटली तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात होईल, असं देखील कृषी विभागाकडून सांगण्यात आलं.